आपल्याला शेतीचा जर प्रगती करायची असेल तर आता मोठ्या प्रमाणात मका लागलेला, मक्याचे 3-3 पिकं घेतल्या जातात. तांदूळाची पिकाला महत्वाची आहेत. या ठिकाणी राईस मिल चांगल्या चालल्या पाहिजे. माझ्या मुलांनी यावेळी भंडारा या गोंदिया या जिल्ह्यामध्ये 36 राईस मिल चालवायला घेतल्या ITCच्या बरोबर. आम्हाला 4 लाख टन तांदूळ पाहिजे, ब्रोकन राईस. आणि म्हणून येणाऱ्या काळामध्ये या जिल्ह्यामध्ये तांदूळ गोसीखुर्दमुळे इरिगेशन वाढणार आहे. पण तांदूळ विकला गेला पाहिजे. दरवेळेला सरकारला सांगून आम्हाला पैसे वाढवून द्या हे म्हणणं सोपी आहे, सरकार कोणाचंही असो, पण शेवटी सरकारजवळ पैसेच नाही राहणार तर कुठून मिळणार. त्यामुळे आपल्याला शेतकऱ्याच्या मालाला एवढी किंमत तयार केली पाहिजे की सरकारची मदत मागण्याची गरज पडणार नाही. मक्याचा भाव 1200 रुपये क्विंटल होता, MSP 1800 रुपयाची होती. पण मी आग्रहाने केंद्र सरकारमध्ये प्रयत्न करून मक्यापासून इथेनॉल सुरू केलं. पूर्ण बिहार, UP आणि देशात मक्याचं उत्पन्न आता 4 पटीने मका लागला आणि मक्याला 2800 रुपये क्विंटल भाव मिळाला. आणि माझी माहिती अशी आहे की आज भंडारा गोंदिया जिल्ह्यात पण मक्याची लागवड मोठ्या प्रमाणावर वाढली, कारण मक्याला 2800 रुपये क्विंटल भाव झाला.